आज आपण श्री गुरुचरित्राचा 12वा अध्याय ऐकणार आहोत। हा अध्याय श्री नृसिंह सरस्वती यांच्या संन्यास ग्रहणाच्या निर्णयावर केंद्रित आहे, जिथे त्यांनी आपल्या आईला समजावून सांगितले की देह अनित्य आणि क्षणिक आहे, म्हणून आयुष्य क्षीण होण्यापूर्वी धर्माने वागून पुण्यकर्मे करणे आवश्यक आहे। आईने संन्यासाला विरोध करून, तू आमच्या 4 पुत्रांच्या वचनाचे फल आहेस, अशी आठवण करून दिल्यावर श्री नृसिंह सरस्वती 1 वर्षासाठी घरी थांबले। या काळात अंबा यांना जुळे पुत्र झाले। गृहत्याग करताना श्री नृसिंह सरस्वती यांनी आईवडिलांना आशीर्वाद दिला की त्यांना आणखी 2 पुत्र आणि 1 कन्या होई, आणि ही सर्व अपत्ये ज्ञानी, सदाचारी आणि दीर्घायुषी असतील। आई वडील दुःखी पाहून श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, तुम्ही जेव्हा माझे स्मरण कराल तेव्हा मी त्वरित तुमच्याकडे येईल। जाता जाता त्यांनी आईवडिलांना आपले निजरूप श्रीपादवल्लभ दत्तात्रेय त्रिमूर्तीचा अवतार दाखवले। हे रूप पाहून त्यांच्या अंतःकरणात परम आनंद आणि धन्यता भरून आली। काशीत कृष्ण सरस्वती नावाचे महान ज्ञानी, ब्रह्मनिष्ठ आणि तपस्वी यती होते। त्यांनी श्री नृसिंह सरस्वती यांना पाहताच ओळखले की हा विश्वाने वंदन करण्यास योग्य असा अवतारी पुरुष आहे। त्या काळात कलियुगामुळे संन्यास धर्माची निंदा होत होती। ही महान परंपरा पुनर्स्थापित व्हावी यासाठी सर्व विद्वानांनी श्री नृसिंह सरस्वतींना संन्यास स्वीकारण्याची विनंती केली। त्यांची विनंती मानून श्री नृसिंह सरस्वतींनी कृष्ण सरस्वतींकडून विधिपूर्वक संन्यास दीक्षा स्वीकारली, आणि त्या दिवसापासून ते श्री नृसिंह सरस्वती या दिव्य संन्यास नामाने प्रसिद्ध झाले। सिद्ध मुनींनी सांगितले की भगवान श्रीकृष्णाप्रमाणे अवतारी असूनही श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरु केले, कारण गुरुपरंपरेचे महात्म्य अखंड राहावे। त्यांची गुरुपरंपरा शंकराचार्य, गोविंदाचार्य, गौडपादाचार्य इत्यादी यतींपासून पुढे थेट कृष्ण सरस्वती आणि तेथून श्री नृसिंह सरस्वती पर्यंत अखंड चालत आली आहे। काशीत ज्ञानदान केल्यानंतर श्री गुरूंनी तीर्थयात्रा करत प्रयाग येथे पोहोचले। तिथे माधव नावाच्या ब्राह्मणाला त्यांनी संन्यास दीक्षा देऊन माधव सरस्वती असे नामकरण केले। यानंतर ते हिमालयाकडे जात बद्रिकाश्रमाच्या दिशेने निघाले। जर तुम्हाला श्री गुरुचरित्राचा हा पवित्र अध्याय आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमची भावना, भक्ती